स्टेजच्या एक दोन खाली कोण आषाढवाले बसते, इकडे काय पाठवा, करते? ऐकत नाही ते. एक दोन आषाढवाले इकडे पाठवा. हो बा पाहुणे, अहो चांगलं सांगितलं, चांगलं ऐकायचं की जरा. तुमच्यासाठी सांगतो, आमचं काय नाही. आपल्याला प्रेमानं सगळी बाहेर सांगितलं काढा. जातं, प्रेमाची भाषा थोडीशी समजून घ्या. सगळे सगळे आणि इकडे हसूड मारू नका. ए थांबा, हसूड मारू नका. दोघं चौघ गटा एका एकाला पाय झाला, हजार बाहेरकडच्या मागं उचलू. काय बाबा बोलायचं नाही, जा उचला. या जरा सचिन दीपकराव या कोपऱ्यातली सगळी बाहेर काढा सगळी. चला मी सकाळी ऐकत नाही, जाऊ उचलून टाकलं जाईल माग. हो भाऊने लाल टोपी या बाहेर सगळे. चला स्टेजच्या पुढची चला सगळी. सचिन वाला कशाला काय करायचे? सुटला तू मोकळा केसरी मैदानात लागडी क्रमांक 76 सुटला आणि 76 मध्ये सुंदर अशी लढत चालू आहे. या बैलगाडी शर्यत क्षेत्रातलं पहिलं मानाचं हिंद केसरी मैदान आणि या मैदानातला 76 बोलतोय. ज्या 76 मध्ये दोघांच्या मध्ये लढत चालू आहे, परंतु शेवटच्या क्षणाला बाजी कोणी मारली? डोळ्याचं पारणं फेडणारी लढत झाली. अरे काय माहिती आहे का, तुम्ही नावाला स्वयंसेवकन पंच आहे. तुमच्या काय मागणं पुढे जाते ती माणसं, ती निकाल बिकाल कसा द्यायचा? कल बोलल्यावर गोड दिसतंय का? घ्या माझा 77 लावून घ्यायचंय. देश हा सीमेवर तैनात असणाऱ्या जवानांमुळे सुरक्षित असतो आणि लहानपणापासून बैलगाडी शर्यतीचा नाद जोपासणारा मौजे कुमटे तालुका कोरेगाव येथील सुपुत्र प्रीतम जगदाळे या मैदानात उपस्थित आहे. वडिलांनी बैलगाडी क्षेत्राची सेवा केली आणि प्रीतम देश सेवा आणि बैलगाडी क्षेत्रामधली सुद्धा त्याची आवड जपण्यासाठी आज मैदानात उपस्थित आहे. जीवन अभिनंदन. झालो. सावध माग तुम्ही थांबा, तुमच्या माग लोंबाटा लागले. अहो येते ती तुम्ही माग बघताय का? पुसेगावचं मैदान म्हणल्यावर या ठिकाणी रजा टाकून आधीच मोकळे झाले. ती तुम्हाला झेंडा म्हणते ती. बरोबर.